शिवराय, आज आपण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध फाटीच म्हणजेच गुरसाळे फाटी येथे आलो आहोत. तर याचं मागचं निमित्त असं आहे की येत्या 12 आणि 13 तारखेला भव्य असं ओपनचा आणि आदतचा महासंग्राम आपल्याला या फाटीवर पाहायला मिळणार आहे. आपल्यासोबत सर्व आयोजक मंडळी उपस्थित आहेत मैदानावर. तर आपण त्यांची आज मुलाखत घेणार आहोत आणि मैदानाबद्दल विचारणार आहोत. दादा नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा आपलं नाव सांगा. महेश वाघ, पंचायत समिती सदस्य गुरसाळे. दादा, येत्या 12 आणि 13 तारखेला भव्य असं तुम्ही सर्व आयोजकांनी एक आदतचं आणि ओपनचं भव्य असं मैदान ठेवलेलं आहे. तर या मैदानाबद्दल पहिल्यांदा काय सांगाल, कशा प्रकारचं मैदान असणार आहे काय? येत्या 12 आणि 13 तारखेला भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आणि सरपंच हसनभाई शिकलगार यांच्या वाढदिवसानिमित्त हे मैदान ठेवलेलं आहे. पेडगाव हिंद केसरीचं मैदान म्हणून या गुरसाच्या सरपंच हिंद केसरी मैदानावर पाहिलं जातं. हे मैदान पेडगाव हिंद केसरी तालमीप्रमाणे संपन्न होत असतं दरवर्षी. गेल्या वर्षी या मैदानावरती पेडगाव हिंद केसरी तालीम गुरसाळेकरांचं सरपंच केसरी मैदान संपन्न झालं होतं आणि तीच ही फाटी आहे. तीच फाटी आम्ही या मैदानासाठी सुद्धा निवडलेली आहे. फाटीत कुठलाही बदल केला नाही. या फाटीवरती किती जरी पाऊस आला तरी कुठल्याही प्रकारचा चिखल होत नाही. दुसरं वैशिष्ट्य या फाटीचं असं की इथं कुठलाही आजपर्यंत अपघात झालेला नाही आणि होणार नाही याची आम्ही पूर्णपणे दक्षता घेतलेली आहे. आज तुम्ही फाटी पाहिली असेल. फाटी अतिशय सुंदर आणि रेखीव आणि अतिशय सुसज्ज अशी फाटी तयार केलेली आहे. या फाटीवरती बैलगाडी मालकांना बैलांना नंदींना कुठलीही इजा होणार नाही याची काळजी आम्ही घेतलेली आहे. ही फाटी अतिशय सुरक्षित अशी तयार केलेली आहे. दादा, जे बॅनरवर जे बक्षीस आहेत, बकरा असेल किंवा बक्षीस सगळे आहेत ढाली, ते सर्व बैलगाडी मालकांना आहे ती रक्कम मिळणार सगळी? जे आम्ही बॅनरवरती किंवा प्रसारण माध्यमातून जी बक्षिसाचा उल्लेख केलेला आहे त्या बक्षिसामध्ये कुठलाही बदल होणार नाही. जे बक्षीस जाहीर केलेलं आहे ते बक्षीस बैलगाडी मालकांना देण्याची व्यवस्था केलेली आहे आणि बैलगाडी मालकांना त्या बक्षिसामध्ये कुठलाही बदल न करता ते बक्षीस दिलं जाईल. या मैदानाची परंपरा आहे. आजपर्यंत या मैदानात कुठलंही बक्षीस कमी केलेलं नाही. त्यामुळं जे बक्षीस आयोजकांनी आम्ही जे जाहीर केले त्याप्रमाणे सर्व बक्षीस दिले जातील. आणि सर्वसामान्य बैलगाडी मालकांना काय आवाहन कराल? माझं सर्वसामान्य बैलगाडी मालकांना एकच आव्हान राहील की हे मैदान हे सर्वसामान्य बैलगाडी मालकांसाठीच आहे. सर्वसामान्य बैलगाडी मालकांनी या मैदानावरती येऊन आपल्या नंदींना बैलांना पळवण्याची संधी द्यावी. हे मैदान सर्वसामान्य असो आणि मोठा असो सर्वांसाठी समान न्याय देणारं मैदान या ठिकाणी संपन्न होणार आहे. तसेच या मैदानाचं विशेष आकर्षण म्हणून या मैदानामध्ये जी गाडी कमी सेकंदात येईल त्या गाडीसाठी हॉटेल अक्कासाहेब तुषार पाटोळे यांच्या वतीनं चांदीची गदा देण्याचं आयोजन आम्ही केलेलं आहे. नमस्ते. काय नाव आपलं? मी सचिन पाटोळे, एक बैलगाडी मालक आणि ग्रामपंचायत सदस्य गुरसाळे. दादा, खूप सारं तुम्ही मोठं असं भव्य असं 12 आणि 13 तारखेला आपल्या या फाटीवर मैदान घेतलं आहे. तर या मैदानाचं आम्हाला प्रथमतः बक्षीस स्वरूप कसं असणार आहे ते सांगा, ओपनचं आणि आदतचं. प्रथमतः हे मैदान जे आहे ते अखिल भारतीय बैलगाडी संघटना आणि खटाव तालुका बैलगाडी संघटना यांच्या नियोजनात हे मैदान होणार आहे. पंच मैदानासाठी 1,11,111 व बकरा, 90,190, 70,170, 50,150, 30,150, 20,120 रुपये, 11,111 रुपये असं बक्षीस स्वरूप ओपनला आहे. आणि आदतला पण त्याच पद्धतीनं आहे की 1,11,111 आणि मानाचा बकरा असं बक्षीस स्वरूप आहे. आणि जी आपण मानाचं जी चषक आहे की नाही ती नेनाई शिक्षण संस्था बोसरी पुणे यांच्या मार्फत आहे. आणि क्वार्टर आणि मेगा फायनल पण आपल्या मैदानात होणार आहे का? क्वार्टर आणि मेगा फायनल पण होणार आहे आणि त्याच्यासाठी पण आकर्षक बक्षीस आहे आणि त्यासाठी पण मानाची सन्मान चिन्ह सुद्धा वाटप आहे. बरं, आता मी जरा फाटीकडे जरा वळतो. तर आपल्या फाटी साधारणतः ओपनचा आणि आदतचा पल्ला दोन्ही पण सांगा किती असणार आहे? ओपनचा 850 फूट आणि आदतला 800 फूट आहे. बरं, आपल्या मैदानाचं प्रवेश फी किती असणार आहे, ओपनची पण आणि आदतची? प्रवेश फी आता बाकीची कशी समजा 1,00,000 असले की 11,000 रुपये प्रवेश फी ठेवते ती, पण आपण ती केलेलं नाही. आपण 1,11,000ला फक्त 1,100 रुपये प्रवेश फी केलेली आहे. बरं, फाटीमधलं अंतर किती आहे आपल्या? फाटीमधलं अंतर आहे की 14 फुटाचं अंतर आहे. बरं, कशी पण गाडी जरी इकडे तिकडे सरली, कारण आपण स्वतः बैलगाडी मालक असल्यामुळे काही अडचण आली तर आपल्याला माहिती आहे ना काय अडचण असते ती. बरं, ऑनलाईन नोंदणी आपली कधीपासून सुरू होणार आहे? ऑनलाईन नोंद आजपासून चालू झालेली आहे.
बरं. हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे जे आता जे नियम चालू आहेत त्या नियमानुसार पार पडणार आहे का? 100% ही मैदान जे आहे ती अखिल भारतीय बैलगाडी संघटना जी नियम आहे त्या नियमाप्रमाणेच मैदान होईल. बरं. त्यात कसलाही बदल होणार नाही. मैदानाचं लाईव्ह कोणत्या चॅनलवर असणार आहे? मैदानाचं लाईव्ह P3 लाईव्ह पवन यादव यांचा लाईव्ह चॅनल यावर आहे. बरं. झेंडा पंच म्हणून कोण असणार आहेत? झेंडा पंच सुनील आनंद बोवा पेडगाव आणि सोमनाथ जगदाळे पेडगाव. आणि समालोचक म्हणून कोण असणार आहेत? समालोचक म्हणून सुनील मोरे आणि गणेश तांबे, फाटी विकास सर. फाटी आता महाराष्ट्रातील एक नामांकित फाटी आपली, काय सांगाल हे बैलगाडी मालकांना? ह्या फाटीला किती पण पाऊस आला आणि काय जरी झालं तरी कसलीही अडचण राहत नाही. गेल्या मैदानाच्या वेळेस सर्व बैलगाडी मालकांनी अनुभवलेला आहे. बरं. आणि नंदींना आजूबाजूला पळताना वगैरे दुखापत होण्यासाठी म्हणजे थोडक्यात ओढा विहीर नाला वगैरे असं या मैदानाच्या आजूबाजूला काय आहे का? आसपास 1 किलोमीटर पर्यंत कसलीही अडचण नाही इथं. आणि पुढे जाण्यासाठी पण थांबण्यासाठी पुढं पण सगळं मोकळंच आहे. मैदान किती वाजता चालू होईल काय? मैदान 8 वाजता कंप्लीट चालू होणार आणि लाईव्ह लॉट ही आदल्या दिवशी निघणार सगळं. ओपनच्या मैदानाची लॉट आदल्या दिवशी आणि आदतच्या आदतचं पण आदल्या दिवशी. बरं. आदत वासरांबद्दल काय सांगा? इथं पळण्यासाठी फाटी कशी वाटते तुम्हाला? आदत वासराने इथं जो राहील का नाही आजपर्यंत इतिहास आहे. जो इथं 1 नंबर करेल तेच पेडगावला 1 नंबर करतोय. बरं. आणि मैदानाची परवानगीचं कुठपर्यंत आले काय? परवानगी निघा आम्हाला 2 दिवसात परवानगीचं पत्र भेटेल. नमस्कार, काय नाव आपलं? मी बाजीराव जाधव. बरं. दादा, आता तुम्ही सर्व आयोजक मंडळींनी भव्य असं आपलं एक सरपंच केसरी मैदान म्हणून ठेवलं आहे, तर बैलगाडी मालकांना काय आवाहन कराल? पहिल्यांदा बैलगाडी मालकांना एकच आव्हान असेल, आजपासून नोंदणी चालू झालेली आहे. जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी आपल्या नावाची नोंद करून वेळेच्या आत, कारण काय होतं शक्यतो शेवटच्या दिवशी जास्त बैलगाडी मालक नोंद करायला बघतात, तर अगोदरच नोंद करून सहकार्य करावं असं एवढंच आव्हान आहे. बरं. आपल्या मैदानाचं बॅरिकेड किती % असणार आहे, म्हणजे किती फूट असणार आहे काय? मैदानाच्या दोन्ही बाजूला साधारण 400 फुटाचं बॅरिकेड राहील.